नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत गरमागरम आणि चविष्ट भजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी मूग डाळ 4 तास भिजत ठेवली होती. आता मी स्वच्छ पाण्याने धुतले. आता मी मिक्सरमध्ये 1 चमचा धना घालते, 1 चमचा जिरा घालते आणि हे ग्राइंड करून घेते. हे बघा, जास्त ग्राइंड नाही करायचं. हे बघा, थोडंसं राहिलं आहे ना, थोडंसं वरचं ग्राइंड करायचं. आता मी हिरवी मिरची घातली आहे. आता लसूण घालते, 2 आल्याचा तुकडा घातलाय. आता यावरती मूग डाळ घालते. आता वरून थोडं पाणी घालते आणि ग्राइंड करून घेते. बघा, ग्राइंड करून झाले. हे बघा, माझ्या हाताला थोडे मूग आहे, ते थोडेसे मूग राहिले तर बरंच आहे. मग चावताना चांगलं बरं वाटेल आणि चव पण येईल. आता ह्यात मी घालते बारीक चिरलेला कांदा, चिमूटभर हळद, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, चवीनुसार मीठ आणि आता ह्यामध्ये थोडं पाणी घातलंय. मिक्सरमध्ये जर थोडं मिश्रण राहिलं होतं ना, मग त्यातलं ते पाणी घालून हे करते, मिक्स करून घेते. हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करायचं. हे बघा, मिक्स झाले. आता मी भाजी करायला घेते. हे बघा, तेल तापायला ठेवलं. आता यात एक एक करून घालायचं आणि गॅसची फ्लेम स्लोच असली पाहिजे. मग मीडियम केली तर चालेल, कारण जर हाय फ्लेमवरती तुम्ही जर घालाल तर तुमचा हात भाजेल. आता टर्न करू शकतो. आता हे बघा, असं टर्न करायचं. हे बघा, चांगली लाल लाल झाली, चांगली भाजली गेली आहे. हे बघा, मस्त लाल 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 झाली आहे. आता मी हे काढते आणि याचं सगळं तेल काढून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी बाकीची पण भजी करून घेते. हे बघा, मस्त क्रिस्पी क्रिस्पी झाली आहे ही भाजी. तर तयार झाली ही मुगा डाळीची भाजी. मस्त झाली आहे. एकदा खाल तर खातच राहाल. अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी सान्याज किचन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चल भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.